नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा आरक्षण उपसमितीची आज मंत्रालयात बैठक होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. मनोज जरांगे हे 29 तारखेला मुंबईमध्ये आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. या आंदोलनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाटाघाटींना आणि चर्चेला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी कडून मनोज जरांगे पाटील यांना मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल अशी चर्चा होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मागण्या का मान्य नाही असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला होता. या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं म्हणत मनोज जरांगेंना केलेल्या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. बीडमध्ये काल गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आज लक्ष्मण हाके यांनी आमदार पंडित आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत पोलिसांवरही आरोप केले आहेत. ओबीसींनी आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच पोलिसांनी सुमोटो करत लक्ष्मण हाके आणि त्यांच्यावर सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. आम्हाला अटक करा, आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले. पण बीड पोलिसांनी आमच्यावर गुन्हा नोंदवताना जी तत्परता दाखवली ती मनोज जरांगे यांच्या विरुद्ध का दाखवत नाही असा सवाल हाकेंनी पोलिसांना केला आहे. मुंबईत गणेश उत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे यांनी मुंबईत येण्याचे ठरवल्यामुळे आता राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना एक महत्त्वाचे सवाल विचारलेत. तुम्ही गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. आधी संजय सावकारे भंडाराचे पालकमंत्री होते, पण आता ही जबाबदारी पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंकज भोयर हे वर्ध्याचे सुद्धा पालकमंत्री आहेत. वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना पंकज भोयर यांनी आपली छाप उमटवली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे पंकज भोयर यांच्याकडे आता वर्ध्यासह भंडाराची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी रेव पार्टी करताना रंगेहात पकडले. पतीला वाचवण्यासाठी त्या थेट कोर्टात देखील पोहोचल्या. मात्र खेवलकराला दिलासा मिळत नसल्याचे स्पष्ट दिसतंय. आता पतीला वाचवण्यामध्ये रोहिणी खडसे यांच्या समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. रोहिणी खडसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. रोहिणी खडसे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. हेच नाही तर रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी पुराव्याची छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फक्त आरोपच नाही तर गुन्हाही दाखल होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा आज संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात हंसलपूर येथे मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार मारुती विटाराला फ्लॅग ऑफ केलंय. भारतात तयार झालेली मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय गुजरात दौऱ्यादरम्यान TDS लिथियम आयन बॅटरी प्लांट हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादनाचा सुद्धा उद्घाटन करणार आहेत. यामुळे आता 80% पेक्षा जास्त बॅटरीची निर्मिती देशातच होईल. त्यामुळे भारताची क्लीन एनर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग टार्गेटला बळ मिळणार आहे. ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसातच ड्रीम11 ने BCCI सोबतचा प्रायोजकत्व करार संपवला. ड्रीम11 सोबत करार संपल्यानंतर आता BCCI कडून नवीन प्रायोजक शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी काही दिवसातच टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन प्रायोजकाचं नाव दिसणार आहे. जपानमधील टोयोटा या ऑटोमोबाईल कंपनीने टीम इंडिया सोबत प्रायोजकत्व करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सध्या महाराष्ट्रासह देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह सगळीकडे दिसत आहे। मुंबईसह कोकणात गणेशोत्सव निमित्त उत्साहाचं वातावरण आहे। त्यासोबतच पुणे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सवाचा उत्साह दिसून येतोय। उद्या सर्वत्र गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे, त्यामुळे सगळीकडे विविध बाजारपेठा फुलल्या आहेत। बाप्पांसाठी लागणारे हार फूल घेण्यासाठी तसेच भाजीपाला घेण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।